श्रद्धा ही मनुष्याच्या डोळसपणावर तर अंधश्रद्धा ही मनुष्याच्या मूर्खपणावर बेतलेली असते. बाईसाहेब, हो बाईसाहेब, स्वयंपाक तयार आहे, चला जेवाया. अगं जेवतेस कसली? आज माझा उपवास आहे. हो बाई, कशाला उपास तापास करताया? स्वामींवर विश्वास ठेवा, समद बरं होईल. हे बघ, एकतर तू माझं ऐकत नाहीस, उलट मलाच शहाणपणा शिकवतेस. अगं मी हे सगळं तुझ्या भल्यासाठीच सांगते. हे असे उपास तापास, औषधोपचार, गंडे दोरे हे सगळं करायचं असतं. शेवटी कुठला उपाय फळाला येईल सांगता येत नाही ना. हवं, पर स्वामी असताना त्या 100 दगडांवर कशापायी पाय ठेवायचं? अगं पण आमचाही विश्वास आहेच ना स्वामींवर. पण हे सगळं करायचं असतं. जाऊ दे, तुला सांगणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी ओतण्यासारखं आहे. अगं बाई, तू कधी आलीस आणि तुला यायला एवढा उशीर का झाला? अगं तुला गांडदेवी बद्दल ठाऊक आहे ना, आणि आपल्या दोघींच्या घराच्या मध्ये नेमकं गांडदेवीचं स्थान आहे. मग काय, तिथनं सरळ याची तर सोय नाहीच, म्हणून मग अख्खा वळसा घालून यावं लागलं, म्हणून उशीर झाला. बरं ते सगळं सोड, मला सांग तू कशी आहेस? मी ना अगं खूपच कामात असते, थोडाही बघ वेळ मिळत नाही. का ग बाई, कसलं काम? अगं हेच ते आपलं उपाय वगैरे. आमच्या घराण्याला वारस हवाय म्हणून जंग जंग पछाडते, आणि हे सगळं करण्यातच वेळ जातो. एवढं सगळं करतेस ना, झालं तर मग सगळं व्यवस्थित होईल, नको काळजी करूस. आणि कारण काही का असे ना, कोंबडा आरवल्याशी मतलब. पण खरंच तुला मूल व्हावं असं मला देखील फार मनापासून वाटतंय. अगं वाटणारच ग, शेवटी जीवाभावाच्या मैत्रिणी होत. तुझं दुःख ते माझं दुःख, आणि माझं दुःख ते तुझं दुःख ना. बरं शारदा, तुला पाटलीनबाईंबद्दल कळलं का? त्यांच्यामुळे डोक्यावर परिणाम झालाय. काय सांगतेस? अगं पण कशामुळे? अगं काल परवापर्यंत तुझा ठीक होत्या. अगं हो, पण काल रात्री म्हणे गांडदेवीच्या समोर न गेल्या. अगं बाई, हो का? अगं पण त्या सावंतबाईंच्या बाळूचं पण असंच काहीतरी ऐकलं होतं. हो, स्वामी, माझ्या मनात एक प्रश्न नेहमी पडतो. माणसांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण कशी होते आणि ती इतक्या लवकर फोफावते कशी? बाळ्या, एखादी गोष्ट घडली की माणूस आपल्या मनाने त्याचा चुकीचा अर्थ लावतो. आपल्या तर्काच्या पलीकडची एखादी गोष्ट अमानवी समजून मोकळा होतो. इथे अंधश्रद्धेचा उगम होतो. आता ती अंधश्रद्धा फोफावते कशी? बाळ्या, मेंढरांचं कळप पाहिलंयस का कधी? त्यातलं एखादं मेंढरू एखाद्या दिशेने जायला लागलं की बाकीची सगळी मेंढरं त्याच्या पाठोपाठ कसलाही विचार न करता धावत सुटतात. अंधश्रद्धेच्या बाबतीत माणसांचंही असंच होतं. आता आम्हालाच धनगर होऊन या मेंढरांना योग्य दिशेला हाकत न्यावं लागणार. अहो, तुम्ही एकटेच? रेणुका कुठे आहे? मला वाटतं तिची आणि माझी चुकामुक झाली असावी. ती मला भेटलीच नाही. तुम्ही कुठे गेला होतात? गावाच्या वेशीपाशीच येणार होती ना ती. मी तिथेच गेलो होतो. आजूबाजूचा सर्व परिसर पालथा घातला. ती कुठेच नव्हती. अहो, तिला इथलं काहीच माहिती नाहीये. ती गेली कुठे? मला वाटतं ती वेगळ्या बाजूला गांडदेवीच्या तर रस्त्याला नाही ना गेली.
काय बाळप्पा, आज उशीर केलास? वेगळ्या वाटेने आलास की काय? गांडेवी समोरून यायला लागू नये म्हणून वेगळ्या रस्त्यानी वळणं घेत आलास वाटतं. स्वामी थट्टा करताय माझी. आवाज निघायलाच जरा उशीर झाला. त्याचा त्या गाणदेवीशी काही संबंध नाही. म्हणजे गांडेवीची भीती वाटत नाही वाटतं तुला? भीती? स्वामी अहो, तुम्ही असताना आम्हाला कसली भीती? अहो, लोकांनी उगाच अवडंबर माजवून ठेवलंय. आता या लोकांच्या मानेवर बसलेलं भीतीचं भूत तुम्हीच उतरवू शकता. इतर लोकांचं एक वेळा मी समजू शकतो रे, पण या गैरसमजुतीचा, अंधश्रद्धेचा आमच्या जवळच्या लोकांवरच पगडा बसलाय. त्यांचं काय करू? म्हणजे वेळ आली की कळेल तुला. मग कशी वाटली गोष्ट? बाबा आणखी एक गोष्ट सांगा ना. नाही आता गोष्ट बिष्ट काय नाही, आता झोपायचं. नाहीतर 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 काय? नाहीतर ते घुबड येईल आणि घेऊन जाईल. बाबा अहो काहीतरी अभद्र काय बोलताय? काय झालं? बाबा घुबडाचा आवाज येतोय. काही घुबड बिबड नाही रे. आणि समजा आलं ना तर मी पाहिजे. अहो काय मी पाहून घेईन? घुबडाचा आवाज येणं अपशकुनी असं म्हटलं जातं. आणि त्याने तुम्हाला काही इजा केली म्हणजे? तुम्ही दोघेही आता झोपा पाहू. काय सकाळपासून घुबड बिबड लावलंय? बाबा आपल्याला ते घुबड चावणार नाही ना? अरे काही होत नाही रे, काही काळजी करू नका. आपण असं काय करताय? घुबडाचा आवाज येतोय तर खरा. कसला तरी आवाज येतोय खरा, पण कसला ते आधी शोधून काढायला हवं. नंतरच यांना सांगू. अहो पण तुम्ही कुठे गेला होतात? अगं मी वेळेत पोहोचलो होतो, तिलाच यायला उशीर झाला असेल. आम्ही तिला परत एकदा बघून येतो. नको नको, एवढ्या रात्री तुम्ही जाऊ नका त्या गांडेवीच्या मंदिराजवळ. कदाचित रेणुकाला झपाटलं तर नसेल. भालकीनबाई, तो सकू म्हणली काहीतरी माळ्यावरून सामान काढायचंय म्हणून आलो होतो. हो पर तुम्ही दोघं काळजीत का दिसताय? काय झालं? अरे माझी बहीण रेणुका अजून आली नाहीये. हो मग त्यास मी जाऊन घेऊन येतो. नको नको, एवढ्या रात्री तू नको जाऊस त्या गांडेवीच्या मंदिराजवळ. हो गांडेवी का मला खाती आहे वय? माझ्यासोबत माझं स्वामी आहे, मी आलोच त्यासनी घेऊन. उठा ती.
खरंच तिकडे घुबड आहे. म्हणजे तुम्ही दोघं म्हणत होतात ते खरंच होतं. पाहिलं, मी सांगत होते तुम्हाला. मी म्हणते सारखा आवाज कुठून येतोय, लपून बसला असणार ते. आम्ही दोघं तुम्हाला केव्हापासून सांगतोय, पण आमच्यावर विश्वास नाही ठेवलात ना. आता पटली खात्री तुमची? बाबा आपल्याला घुबड काय करेल? काही आपल्याला करायच्या आतच आपण घरातनं निघून जाणार आहोत, कळलं? एक तर आधीच घुबड अपशकुनी आहे, त्यात त्याच्या सोबत घरात राहायचं म्हणजे नाही. अहो, आपण आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडायचं बस. हो, पण आता इतक्या रात्री कुठं जायचं? इतक्या रात्री घराला कुलूप राहून हवं तर घराबाहेरच थांबूया. सकाळी मग शारदाकडे निघूया. बर, चला. चला. उगीच काळजी करू नकोस. अहो अहो अहो, रेणुका आली. रेणुका, ए रेणुका, अगं अगं काय झालं हिला? ती अशी काय बघते? हवं जरा घाबरल्या त्या. अहो अगं, पण कुठे भेटली तुम्हाला? गानदेवीच्या स्थानाजवळ पडल्या होत्या. गांधीच्या स्थानाजवळ? अहो, म्हणजे हिला नक्कीच झपाटला असणार. मानसिकाला बोलवा. अहो बाई, मांत्रिकाला कशाला? स्वामींचं नुसतं नाव घेतलं ना तरी बस. नाही, मी मांत्रिकालाच बोलवणार. हिची माझा मांत्रिकच उतरवेल. ओम ह्रीं ह्रीं चामुंडाय नमः. ओम ह्रीं ह्रीं चामुंडाय नमः. मांत्रिक बाबा, तिला गांधदेवीनी झपाटलंय. यातून हिची सुटका करा. रात्रीच्या वेळी देवीच्या समोर गेली, दुसरं होणार काय? देवीचा कोप होणारच. अहो, पण काहीतरी उपाय असतील ना? आहे, एक उपाय आहे. कुठला? देवीला शांत करावं लागेल, कोंबडं द्यावं लागेल. बोला, आहे तयारी? बाई, याला काय बी द्यायची गरज नाही. आणि हे कोंबड कशाला हवंय? हे बघा बाई, हे असले शब्द ऐकायला मी इथं आलो नाही. माझे उपाय मान्य नसतील तर हा मी चाललो. नाही मंत्रिक बुवा, तुम्ही थांबा. तुम्ही जे जे काही सांगाल ते आम्ही सर्व करू. तू गप्प बैस. कुठे काय बोलायचं काहीच कळत नाही तुला. बाळप्पा, यावेळी इथे? काय नाही, सहजच इथून चाललो होतो. तुमच्या घरातून कसलेसे आवाज आले, म्हटलं जाऊन पाहावं. आणि बघतो तर हा सगळा काय प्रकार आहे. हिची बहीण रेणुका, हिला गांधदेवीने झपाटले. उतारा म्हणून. हिला झपाटलंय? हे कोणी सांगितलं तुम्हाला? अहो, तुम्ही अवस्था बघताय ना तिची. हे बघा, हिला कोणीही झपाटलेलं नाही. अहो, असं काही नसतं. हो, या अंधश्रद्धा आहेत. गाणदेवी वगैरे काही झपाटत नाही. हे धादांत खोट आहे. ती आजारी आहे, तिला औषधोपचार करा. बाळप्पा, तिची अवस्था बघूनही तुम्ही असं बोलताय? हे आजारपण नाहीये, हे झपाटणंच आहे. हे मांत्रिकही तेच सांगताय. हे अहो, हे असं सांगणारच, कारण त्यात त्यांचा फायदा आहे. आणि काय हो, लोकांच्या मनात असलं भलतसलतं का भरवता तुम्ही? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी या थराला पोचता. हो, या भोळ्या भाबड्या लोकांच्या मनात गाणदेवीची भीती दाखवून लुबाडताय तुम्ही त्यांना. बाळाप्पा, दोन सांभाळून बोला. मला खोटं ठरवत आहे? मला एक नाही, अनेक लोक देवीच्या अवकृपेला बळी पडले. प्रत्यक्ष सगळ्यांनी अनुभव घेतलाय आणि तो तुम्ही नाकारताय. अरे, हिम्मत असेल ना ते मी जे बोलतोय ते खोटं आहे हे सिद्ध करून दाखवा. तेही होईल, पण मी नाही, माझे स्वामी सिद्ध करून दाखवतील. तेही उद्या सकाळीच. उद्या ये गाणदेवीच्या स्थानावर आणि बघ. स्वामी म्हणे. स्वामी, स्वामी, काल रात्री जो प्रकार घडला तो तुमच्या कानावर घालायचा होता. हिची बहीण रेणुका, हिला गांधदेवीने झपाटले. उतारा म्हणून. हिला झपाटलंय? हे कोणी सांगितलं तुम्हाला? अहो, तुम्ही अवस्था बघताय ना तिची.
तिची अवस्था बघूनही तुम्ही असं बोलताय? हे आजारपण नाहीये, हे झपाटणंच आहे. हे मांत्रिकही तेच सांगतायत. अनेक लोक देवीच्या अवकृपेला बळी पडले. प्रत्यक्ष सगळ्यांनी अनुभव घेतलाय आणि तो तुम्ही नाकारताय. अरे हिम्मत असेल ना ते मी जे बोलतोय ते खोटं आहे हे सिद्ध करून दाखवा. तर हे असं आहे स्वामी, तो मांत्रिक फार शिरजोर झालाय. ही सगळी त्याची चाल आहे. साधे साधे लोक त्याला भुलतात. गाणदेवी बद्दलची अंधश्रद्धा देखील वाढत चालली. स्वामी, मी त्याला समजावून सांगायला गेलो तर उलट त्यांनी आपल्यालाच आव्हान दिलं. स्वामी, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. बाळ्या, लोकांच्या मनात हे गैरसमजुतीचं अंधश्रद्धेचं खूळ बसलंय ना, ते मुळापासून उपटून काढून फेकून द्यायची वेळ आली. ठीक आहे, चल माझ्या बरोबर. बरं झालं तुम्ही आला. आता एरवी या रस्त्याने जायची आमची हिंमतच होत नाहीये. असं काय होतं? नाही रे बुवा, अहो हे गाणदेवी सगळ्या गावाला झपाटून टाकले. हिंमतच होत नाही. खूप खतरनाक आहे. असं काय होतं? या वाटेंनी गेलं तर? एक दिवस दुपारची माझी बहीण इथून गेली या, तेव्हापासून येडेवणी वागायला लागली. हो, आणि तुम्हाला तर माहितच आहे, त्या पाटलाच्या बायकोला त्या गाणदेवीने झपाटलंय म्हणून तेव्हापासून वेळीच झाली आहे ती. म्हणून आम्ही आता या रस्त्यानं जात नाही. हिंमतच होत नाही आमची. म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याचा उपयोग करतोय. त्या गाणदेवीने सगळ्या गावाला झपाटलंय. दगड हे सगळं करतो? हो. स्वामी, काय करताय हे? आता देवीचा कोप होणार तुमच्यावर. देवीचा कोप? उद्यापासून याच दगडाचा मी लघुशंकेसाठी आणि शौचविधीसाठी वापर करणार आहे. बघूया ही गाणदेवी माझं काय वाकडं करते. हरामखोरा, या गाणदेवीची दहशत घालून या भोळ्या बाबड्या गावकऱ्यांना फसवतोस. त्यांची लुबाडणूक करतोस. काही विपरीत घडलं की त्याचा संबंध या दगडाशी लावतोस, अफवा पसरवतोस, गावाचं वैचारिक स्वास्थ्य बिघडवतोस. आता बऱ्या बोलांनी खरं काय ते सांगतोयस का मी तुला झपाटू? माफ करा स्वामी, हे सगळं मीच घडवून आणलं. हो, काय करणार, पोटासाठी असं करावं लागतं. अरे मग कष्ट कर, कष्ट करून पोट भर. तुझे हात बांधलेत कोणी? अरे या भोळ्या बाबड्या जनतेला फसवून त्यांना का लुबाडतोस? हे धंदे का करतोस? आणि तुम्ही, अरे आजारपणाची कारणं वेगवेगळी असतात. काही त्रास झाला तर वैद्यभुवांकडे जा, उपचार करून घ्या. या असल्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका. डोळस व्हा. तुम्ही शहाणे झालात की मग या असल्या भोंदू मांत्रिकांची जमात फोफावणार नाही. अरे हा दगड आहे, दगड.
या दगडापेक्षा माणुसकी महत्वाची, या मानवतेची सेवा ही महत्वाची. नमस्कार करते स्वामी. उठ पोरी. स्वामीजी, माझ्यावर तुमची कधी कृपा होणार? काय झालं? कधीपासनं पोर होईल म्हणून डोळा लावून बसली या. माझी इच्छा केव्हा पूर्ण होणार? यासाठी काही काळ थांबावं लागेल. बाळ्या चल. कमाल आहे नाही स्वामी, सकाळी सकाळी घराला टाळं लावून कुठे गेले असतील चोळप्पा? खरंच कमाल आहे. 24 तास आमच्या सहवासात राहणारा, अगदी लहान सहान गोष्ट का होईना आम्हाला सांगून करणारा, घरदार बंद करून बायका मुलांना घेऊन घराला कुलूप लावून निघून गेला तरी आम्हाला चकार शब्दांनी सांगितलं नाही. काय म्हणावं या वागण्याला? जरा सुद्धा पाचपोच नाही. कालपर्यंत ठीक होता, आज काय झालं याला? स्वामी, एखादी गोष्ट मनात धरून नाराज तर झालेली नसतील ना? नाही म्हणजे तुम्हालाही न सांगता. अजब आहे स्वामी, तुमच्यावर तर नाराज नाहीत ना? याचं कारण नाराजगी नाही, याचं कारण काहीतरी वेगळंच आहे. अरे राघवा, हे राघवा. आलो स्वामी. काय रे, चोळ्या गेलाय कुठे? स्वामी त्यांच्या घरात घुबड शिरले म्हणून ते बायका मुलासोबत दुसरीकडे गेलेत राहायला. होय. बरं येतो. जी सर. एवढ्या सकाळच्या सकाळी येण्या केलं? अगं शारदे, काय करणार, दुसरा काही उपायच शिल्लक नव्हता. घरात राहायची सोय राहिली नाही म्हणून तडक तुझ्याकडे निघून आलो. काय झालं? अगं घरात घुबड शिरले. काय सांगतेस? पण घरात घुबड असणं चांगलं लक्षण नाही. कुठलं संकट ओढावेल कुणास ठाऊक. तेच ना. तो घुबड घालवण्यासाठी मांत्रिकाला बोलवावं लागेल. तो घुबड घालवेल घरातून आणि मग मांत्रिक शांती करेल. अहो पण हे सगळं करणं आवश्यक आहे का? अहो भाऊजी, घुबड हा अशुभ पक्षी आहे आणि तो घरात आल्यावर नाही मांत्रिकाला बोलवावंच लागेल. हो बाई, तो मांत्रिक आता घावायचा नाही, तो गेला पळून. आणि आपल्या स्वामीजींनीच त्याला पळवून लावलं. आणि ते गानदेवीचं स्थान खोटं होतं. सगळा मांत्रिकाचा डाव होता. आपण उगाच घाबरत होतो. मग रेणुकाला असं का झालं? हो मालकीनबाई, मी येताना वैद्यासनी निरोप देऊन आलोय. ते आता येऊन रेणुकाताईंनी तपासतील आणि सांगतील त्यांना काय झालंय ते. तर चोळाप्पा भाऊ, एवढ्या सकाळी तुम्ही इथं कसं काय? नाही, घरामध्ये घुबड शिरलं, ही म्हणाली घरात घुबड असणं अशुभ आहे म्हणून आम्ही इथे निघून आलो. हो चोळाप्पा भाऊ, हो स्वामींचे शिष्य नव्ह तुम्ही आणि असल्या अंधश्रद्धा पाळता? तुला काय करायच्यात नसत्या चौकशा? जा कामाला लागा. जा म्हणते ना. स्वामींनी कशी जिरवली त्या मांत्रिकाची. अगं पर तुझा चेहरा असा का पडलाय? काय झालं? त्या गावकऱ्यांना गानदेवीच्या भीतीतून स्वामींनी सोडवलं, पण माझी मागणी अजून पुरी केली नाही. मला म्हटलं वाट बघ. अगं वाट बघ म्हणलं ना, मग होईल की स्वामीच्या आशीर्वादानं आपल्याला पोर.
होईल होईल म्हणून किती वर्ष वाट पाहिली आपण, पण आता नाही. जो पातूर स्वामी मला पोर देत नाहीत, म्या उपोषण करणार. बापरे, हे फारच भयंकर घडलंय. अहो म्हणूनच तर घर सोडून असं इथं यावं लागलं. सोळ्या, तू इथे काय करतोयस? स्वामी आपण इथे का? आमची मर्जी, आम्ही कुठेही जाऊ शकतो. हम हमारे मर्जी के मालिक आहे. आम्हाला विचारणारा तू कोण? तू सांग, तू इथे काय करतोयस? स्वामी ते म्हणजे ही आणि शारदाबाई मैत्रिणी आहेत ना, तर त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं. सत्यनारायणाचं बेहून म्हणून जेवायला बोलवलं होतं का रे? चोळ्या, आता खोटं बोलून आमचा राग अधिक वाढवू नकोस. अरे काय ते सांग. स्वामी अहो, आमच्या घरात घुबड शिरलं. आता घुबड शिरणं म्हणजे अशुभच ना. ते घरात असताना कसं राहायचं म्हणून. चोळ्या, अरे वेडा की खोळा तू रे. एवढा बोळसटपणा काय कामाचा? घुबड घरात शिरलं म्हणून तू घर सोडून गेलास. चोळ्या, घुबड घरात का शिरलं याचं कारण तर शोधायचंच. तुला ठाऊक आहे, घुबडाला दिवसा दिसत नाही. अरे त्याला एखाद्या झाडाच्या ढोलीत लपायला मिळालं नाही, म्हणून त्यांनी तुझ्या घराचा आसरा घेतला. पशु प्राणी हे आपलं काही वाईट करत नाही. ते घुबड तुझं काय वाईट करणार होतं? अरे काय त्याच्या येण्यात अशुभ आहे? मुळ्या, तू एवढा मोठा झालास का रे? आमच्या बरोबर असतोस ना तू? अरे घुबड घरात शिरलं तर त्यात शुभ अशुभ असं काय असतं? तू आमचा जवळचा शिष्य ना, आणि आम्हाला न सांगता घर सोडून गेलास. डोळ्या, अरे लोकांना तू जागरूक करायचंस की स्वतःची अंधश्रद्धेतच करवायचंस? मला माफ करा स्वामी. आत्ताच्या आत्ता घरी जा. आम्ही तुझ्या घरी येतो. निघ. स्वामी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. जोपर्यंत मला मूल होत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्शही करणार नाही. तशी तुझी इच्छा. बाळ्या, स्वामी. चल बेटा, तुम्हें आजाद करते हैं. जा बेटा जा, अपने घर जा. सोळ्या, ते घुबड गेलं त्याच्या घरी. आता तू तुझ्या घरी जा. स्वामी तुम्ही होतात म्हणून. चोळ्या, हे काम तुलाही करता आलं असतं, पण भीती होती ना मनात तुझ्या, त्यामुळे. अंधश्रद्धेचा पगडा मनावर असला की हे असं होतं. थोडा विचार केला तरी सुद्धा आपल्याला उमजतं की यात काहीही तथ्य नाही. पण तरीही हा अंधश्रद्धेचा पगडा झुगारून देऊ शकत नाहीत तुम्ही, कारण मनाचा दुबळेपणा. अरे अशा दुबळ्या मनाने परमार्थ करता येत नाही. जिथे चित्त स्वस्थ असतं तिथे परमार्थ राहत नाही. मन, चित्त, बुद्धी यांची शुद्धी परमार्थासाठी आवश्यक असते. हे ओळखा आणि त्याप्रमाणे वाग. समजलं? जा आता घरी. सकू, अगं आता हे उपोषण सोड. जवळ माझी मागणी पुरी होत नाही, म्या उपोषण सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ. अगं किती हट करशील, अशानं तुझी तब्येत खालवल. तर
विठ्ठला ते मला काय बी माहीत नाही. जबर माझी मागणी पुरी होत नाही मी हा उपोषण सोडणार नाही. काय चोळ्या, आता घरात कोणी नवीन प्राणी राहायला नाही ना आलाय? नाही, आता नेहमीचीच मांजर येत जात असते. आणि स्वामी, आता दुसरा कुठलाही प्राणी आला तरी मी घाबरणार नाही. छान, अनुभवानी तुझे डोळे उघडले. हो स्वामी, यापुढे असं कधीही होणार नाही माझ्याकडून. पण सगळ्यांचेच डोळे अनुभवानी उघडत नाही. अजून काही जणांचे डोळे उघडायची आवश्यकता आहे. उघडतील त्यांचेही डोळे. माधव, हे माधव, माधव. आलो आलो मालक. सकू, अगं असं लहान पोरागत करू नकोस. हे बघ, मालक हाक मारतात, मी बघून येतो. जी मालक. अरे माधव, किती हाका मारायच्या? कुठे होतास तू? मालक, अहो सकू आजारी पडली आहे, तिच्या बाजूलाच बसून होतो. बरं, तुमचं काय काम होतं? शारदालाही ताप भरलाय. तू जा लवकर आणि वैद्यबुवांना बोलावून आण. दोघींनाही दाखवून घेऊ. हो, पोटात अन्नाचा कण गेल्या बिगर कसं बरं वाटेल. आणि सकू पण म्हणतीये तिची इच्छा पूर्ण झाल्या बिगर ती अन्नाला हात बी लावणार नाही. शारदाही ऐकायला तयार नाहीये. काय करावं, कशी समजूत घालावी काहीच कळत नाहीये. मालक, आपण असं करू, हे समज स्वामींच्या कानावर घालू, तेच काहीतरी करते. हो, आपण स्वामींनाच सांगूया. स्वामी, माझ्या बायकोने उपोषण करून स्वतःची फार वाईट अवस्था करून घेतली. हो स्वामी, कोणत्याही क्षणी काही होण्याची शक्यता आहे. जा, त्यांचा अधिक काही व्हायच्या आधी उनको लेके आओ इधर. जाओ. काय हे, काय अवस्था करून घेतलीये दोघींनी? स्वामी, कृपा करा आमच्यावर. आम्हाला मूल होऊ द्या. स्वामी, अहो मूल नसलेल्या स्त्रीचं जगणं नकोसं झालंय. आमची इच्छा पूर्ण करा स्वामी, आम्हाला मूल होऊ द्या. ठीक आहे. हाड का झेललंस? विटाळ होईल ना? शारदे, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करणार होतो, पण आम्ही जे दिलं ते तू नाकारलंस.
आता तू आणि तुझं कर्म. सखू, तू मात्र आम्ही जे दिलं ते मनात कोणताही किंतु न बाळगता स्वीकारलंस. होय. तुझ्या या भक्तीचं उपासनेचं फळ तुला मिळेल. या आता. वेडी आहेस का ग? काय झालं? स्वामींनी दिलेला प्रसाद तू स्वीकारला का नाहीस? कसला तो हाडाचा प्रसाद? काहीतरीच काय. अहो, असं प्रसाद म्हणून कुणी हाड देतं का? आपण पूजा सांगणारे ब्राह्मण, त्या हाडाला माझा हात लागला असता तर विटाळ नसता का झाला? आणि असं हाड प्रसाद देऊन मुलं होत नसतात. होत. आणि माझा विश्वास आहे स्वामींवर. अहो, त्यांची नुसती नजर जरी रखरख जमिनीवर न गेली ना तरी अख्खं हिरवगार रान होत आहे. आणि हे तर हाड दिलंय स्वामींनी. हा तर स्वामींचा प्रसाद आहे. आणि प्रसाद दिलाय म्हणजे काहीतरी विचार करून दिला असेल स्वामींनी. अगं, हे असं हाड देऊन मुलं होत नसतात. अहो, मग काय अंगार दुपार आणि देवदेवस्ती करून मुलं होतात. अगं सखू, निदान त्याने देव प्रसन्न होतो, त्यांना आपण जागृत करू शकतो. कोण म्हणतं असं? अहो, देवाचं नेहमीच आपल्याकडे लक्ष असतं. तो फक्त एवढंच बघत असतो की त्याची आपण किती निस्वार्थीपणे मनापासून भक्ती करत असतो. मला सखूचं म्हणणं पटतंय. देव आपल्याकडे काही मागत नाही, तो फक्त प्रेमाचा भुकेला असतो. काय झालं? चला आपण वैद्यबुवांकडे जाऊ. हवं हवं, ह्या त्या वानत्या नाहीत. त्या वानत्यात म्हणजे स्वामींनी आपला मान ठेवलाय. म्हणजे मी बाप आणि तू आई होणार. श्री स्वामी समर्थ. हे काय, तुम्ही सगळेजण पुन्हा का आलात? आता काय हवंय? आता काय बी मागणं नाही स्वामी. अहो, समद काय दिलं तुम्ही आमसनी. तुमचा आभार मानाया चालू होतो. होय स्वामीजी, तुमचे लय उपकार झालं बघा. अगं सखू, भक्ताचा हट्ट पूर्ण करणं हे भगवंताचं कामच असतं. आता आनंदी आहेस ना तू? होय. भक्ताच्या मनोकामना पूर्ण करताना ते आमच्या अधिक निकट कसे येतील हे पाहूनच आम्ही त्यांना योग्य ते देत असतो. ते स्वीकारून पात्र ठरायचं की अपात्र हे भक्तांनी ठरवायचं असतं. सखू आणि माधव, तुम्ही पात्र ठरला. शारदा, शंकर, तुम्ही मात्र. स्वामी, मला खरंच माफ करा. अरे, माफी कशाची मागणार आहात? अरे, श्रद्धा एकाच गुरुवर ठेवावी. उगाच 10 ठिकाणी फिरण्यात काही अर्थ नसतो. आपलं हित अहित एका गुरुच्या हातीत सोपवून आपण मोकळं व्हावं. तुम्हाला काय हवंय नकोय हे त्या परमेश्वराला ठाऊक असतं. त्याच्याकडे मागण्याची आवश्यकता नसते. योग्य वेळ आली की तो ते भक्ताला देत असतो. जे आपल्याला मिळालंय ते आपल्या पदरी पाडून घ्यावं. श्रद्धेने त्याचा स्वीकार करावा. मिळालेलं विलक्षण जरी असलं तरी सुद्धा ते आपल्या कल्याणाकरता आहे असा विश्वास मनी बाळगायचा. तो विवेक बाळगायचा.